नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज बघा आमच्या जानूला काय झालंय, झोपले का तिला नाही तर टेन्शन झालंय बरं का, म्हणून दुखू लागलंय म्हणून झोपले तिनं. हा महाराज असं बसलाय, कॅमेरा चालू झाला की येऊन बसतंय हे ना. आणि ह्याला टेन्शन झालंय, जानूला दुखू लागलाय म्हणून झोपली आहे असं माझ्या मांडीवर. अजून स्वयंपाक नाही, काय नाही, कसा दुखू लागलाय म्हणते. इथं टेन्शन झालंय, टेन्शन काय म्हणतात ते. सकाळपासून जेवली नाही, काय नाही बघा. माझं झालं की जानू, जानू झालं की श्री. आणि तिला काल परवा डोळे पण आलते, ह्याला पण डोळे आलते. थोडंफार कमी झालं ह्याचा पण. ओके, हे कसं करतीये, तिला चैन नाही, जीवन दुखू लागलाय ना. गिळता पण येत नाही, काय नाही. सकाळपासून काहीच खाल्ली नाही, पाणी पण पिता येईना तिला, जानूला. असं झोपून टाकले. अजून स्वयंपाक केलं नाही, काय नाही. आणि माझी तब्येत बरा आहे बरं का, म्हणजे चालू आहे हॉस्पिटल वगैरे, गोळ्या वगैरे चालू आहेत. आणि मी अजून एकदा सांगते की मला कमेंट येत आहे बरं का. एक जणांचं नाव नाही सांगणार, पण त्यांचं कमेंट येत आहे की रागाला जाऊ नको ताई, खरंच तू लई जाड झाली आहे आणि पहिल्यासारखं थोडं हडकुळी हो, पहिल्यासारखं हो, असं कमेंट येत आहे. रागाला जाऊ नको म्हणतंय आणि जाड झाली आहे खूप, थोडं पहिल्यासारखं हडकुळी हो आणि छान दिसती तू, तसं असं छान दिसत नाही, असं त्याचं कमेंट येत आहे. हो मला माहिती आहे, अजून एकदा सांगते त्याला, हो मला माहिती आहे मी जाड झाले, कारण गोळ्याने वगैरे माणूस जाड होतंय. तुम्हाला तर माहिती आहे, दवाखाना चालू असेल, मेडिसिन वगैरे चालू असेल तर माणसाचं शरीर वाढतं, जाड होतंय माणूस, ठोस वाढतंय अंगात. त्या माझं पण तसंच झालं या. आणि मी होते हडकुळी, थोडा दिवस होऊ दे, माझं तब्येत थोडं नॉर्मल होऊ दे, तर मी नक्कीच म्हणजे व्यायाम वगैरे करून पहिल्यासारखं होणार बरं का. असं कमेंट येत आहे. मी रागाला काय जात नाही, खरं आहे ते खरं आहे, मला पण मान्य आहे मी जाड झाली आहे, त्यात काय रागाला जाण्यासारखं काहीच नाही. आणि ते सारखं सारखं कमेंट पण तसं करू नका. एकदा केलं, मी बघितलं, ॲक्सेप्ट केलं, कमेंट झालं, विषय संपलं. आणि मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, होईल माझं थोडं तब्येत म्हणजे हॉस्पिटल वगैरे कमी झालं, जाणं येणं, माझं थोडं तब्येत नॉर्मल झालं, कमी झालं, म्हणजे माझं दुखणं वगैरे कमी झालं की नक्कीच मी पहिल्यासारखं होणार व्यायाम वगैरे करून बरं का. आणि आता रिटर्न तेच कमेंट करू नका. माझं झालं की जानू, जानू झालं की श्री, असंच चालू आहे. एक झालं की एकाचं चालूच आहे घरामध्ये, असं आजारी पडणं. काय माहिती आता काय झालंय. काही लोक म्हणतात बघा, तुमच्या म्हणजे असं कोणी काय करत आहे का तुमच्या फॅमिलीला, काय माहिती. आता जे कोणी काय करत असेल तर देवानं पाहून घेईल त्यांना. आम्ही थोडं ना दुसऱ्यांचं काही चुकीचं केलंय, दुसऱ्यांना काही मागणं पण आम्ही वांगळं बोलत नाही, पुढणं पण वांगळं बोलत नाही, त्यांचं नावच काढत नाही, कोणाचं नावच काढत नाही. तर आमच्या ह्याच्यावर विनाकारण कोणी काही तर करत असेल तरी पण, म्हणजे असं जादूटोणं करत असेल तर पण देवानं पाहल त्यांना, उलट पडल त्यांनाच. आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर कशाला आमचं हे होतंय. टाईम असतंय, थोडे दिवस असं, थोडे दिवस तसं चालतंय. हे काय जीवन आहे, म्हणजे माणूस आहे म्हटलं तर सगळं चालणारच, सुख दुःख सगळंच चालणार. थोडी ना असं आहे की जीवनामध्ये सुखच असतंय शेवटपर्यंत, तसं नाही. सुख पण असतंय, दुःख पण असतंय, त्यात काय, जसं येईल टाईम तसं जावं लागतंय. माणसाचं जीवनच तसं असतंय. करत असेल कोणी काहीतरी पण करू द्या, एक
दिवस ना एक दिवस त्यांना उलट पडतंयच. शेवटी खरंच म्हणजे जीत होत आहे ना. जे खरं आहे त्यांचं देव कधी ना कधी चांगलं करलच. थोडी ना आम्ही कोणाचं वाईट केलंय. जाऊ द्या, कोण करणार काय करते करू. हे तर असं झोपले, ह्यानं असं बसलंय कॅमेरा चालू झाल्यावर. हे आता असं झोपले. चलता है जीवन में.